हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे प्रज्ञा आणि स्वागत आहे तुमचं डे 2 ऑफ माय एक्झाम या व्लॉगमध्ये. तर आज माझा सेकंड पेपर आहे. फर्स्ट पेपर कसा काय होता तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असेल की इट वॉज नॉट सो गुड, बट हा आहे आता व्लॉग डे 2 ऑफ माय एक्झाम. तर लेट्स सी का हा व्लॉग कसा जातो आणि आजचा पेपर माझा कसा गेला आहे. सो स्टे ट्यून आणि व्लॉग नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि माझ्या इन्स्टा आय डीला सुद्धा फॉलो करून घ्या, कारण त्यावर सुद्धा मी एक सिरीज स्टार्ट केली आहे, 5 days एक्झाम सिरीज विथ प्रज्ञा, जे तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल तुमच्या एक्झामसाठी. सो या लेट्स सी. सो थोडंसं कालच्या म्हणजे जो पेपरवरून मी आली तो पेपरचं टेन्शन बाजूला ठेवून दुसऱ्या पेपरचा अभ्यास करायला घेतला आहे, जो माझा उद्या आहे. तो थोडा मूड ऑफ तर आहेच ऑब्व्हियसली, कारण तो येऊन जे गोष्टी येत नाही तर ते ज्यांनी माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल त्यांना माहीत असेल की मी काय बोलत आहे. लेट इट बी. तर उद्या माझा एक सेकंड पेपर आहे ज्यामध्ये 2 चॅप्टर आहे. त्यातला एक चॅप्टरमध्ये थेरी आहे आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये टोटली न्यूमेरिकल्स आहे. सो बस न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करायची आणि थेरीला छान प्रिपेअर करायचं. आणि जेव्हा आपण थेरी शिकतो तेव्हा आपल्याला हे समजून जातं की कोणकोणते टॉपिक्स हे जास्त इम्पॉर्टंट आहे, तर त्याला थोडं जास्त वाचायचं आणि त्याच्यावर थोडा जास्त भर द्यायचा. सिरीज नंबर 1च्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की तुमचा पेपर हा नीट अँड क्लीन असला पाहिजे. सोबतच आता मी हे सांगणार आहे की थेरी कशी प्रिपेअर करायची. ॲक्च्युली आय एम नॉट गुड ॲट की थेरी कशी प्रिपेअर करायची अँड ऑल मी हे सांगू शकेन, बट जी गोष्ट मी फॉलो करते ती तुम्हाला सांगते, कारण थेरीचं माझं मोस्टली असं पटत नाही. तर मी काय करते, जर फॉर एक्झाम्पल असा पेजवर असं जर पॅसेज आहे जो मला प्रिपेअर करायचा आहे, दी वन थिंग विच आय डू इज मी एकदा रीड करते छान तो पॅसेज, म्हणजे समजावून रीड करते स्लोली. दुसऱ्यांदा अजून एकदा रीड करते. तिसऱ्यांदा मी रिकॉल करते की कोणत्या पॉईंट्सनंतर कोणता पॉईंट लिहायचा आहे. आणि चौथ्यांदा मी स्वतः तो जो पॅसेज आहे तो न पाहता बोलून बघते. आणि एकदा मी 5व्यांदा पुन्हा तो बघते आणि हे नोटीस करते की कोणते पॉईंट्स माझ्याकडून सुटले. तर असं जर तुम्ही कराल जस्ट रीडिंग, तर तुमचा पॅसेज बरोबर पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला अशी खूप मेहनत घ्यावी लागणार नाही. तो हा खूप सिम्पल आणि इझी वे आहे थेरी प्रिपेअर करायचा. आता हां, जर मी माझी गोष्ट करू, तुम्हाला थेरी प्रिपेअर करायला थोडा जास्त वेळ लागतो, बट या दॅट्स इट. नथिंग इज इम्पॉसिबल. इफ आय कॅन डू इट देन यू कॅन ऑल्सो डू इट. सो इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. सो आता मी पटकन माझं वर्क कंप्लीट करते. ॲज युजल जशी मी बुक काढून बसली आहे. दुसरी गोष्ट, असं मस्त आरामात बसायचं नाही पेपरचा अभ्यास करायसाठी. एक छान असा टेबल घेऊन बसायचा किंवा काहीतरी थोडं उंच घेऊन बसायचं आणि स्ट्रेट बसायचं. तर मी आता इथे टेबल खुर्ची नॉलत आहे आणि तो मी अशी उशा वगैरे मागे लावून त्याला टेकून बसते. आता खूप जणं म्हणाल की गादीवर अभ्यास करते अँड ऑल, तर इथे जर तुम्ही बघितलं रूममध्ये तर एक तर मी गादीवर किंवा मग डायरेक्ट इथे खाली, तर 2च ऑप्शन आहे. सो इट्स बेटर ऑप्शन की मी गादीवर बसून अभ्यास करा. आणि मला पहिल्यापासून सवय आहे तर मला काही हरकत नाही. पण जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही यावर सोल्युशन काढायला पाहिजे. तुमची जागा तुम्ही चेंज करायला पाहिजे अभ्यासाची. सो दॅट्स इट. आता मी पहिले माझा अभ्यास करते. आल्यावर तर मी जेवण केलं होतं तर जेवायचं टेन्शन नाही. आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने ऑलमोस्ट एक लेसन प्रिपेअर करून. आता ऑलमोस्ट 8:45 झाले आहे, तर बघूया आता किती वेळ लागतो. स्टे ट्यून. सो इथे भावाचा रिझल्ट आला. नाही पण बरं आहे ना, पहिले काहीच नव्हतं ना. मग हो हो मॅथचा तो एक नंबर आहे त्याचा. आपल्याला समजलं नाही, समजलं काय केलं तर त्यानं मस्त लिहिलं आहे. बापरे. सो इथे भावाचा रिझल्ट एकदम मस्त लागला आहे, म्हणजे प्रोग्रेस आधीपेक्षा खूप छान आहे. म्हणून आला आहे त्याच्या डिमांडवर पिझ्झा. मी तर कधी खाल्ला नाही, मी फर्स्ट टाइम खाते. मोठेपणी खूप बदल खूप पडते. हो. आणि इथे सोबतच अभ्यास देखील सुरू आहे. तर बघूया आजचा पेपर कसा जातो. कालचं तर तुम्हाला माहीतच आहे डे 1 ऑफ एक्झाम कसं झाला. लेट्स सी डे 2 कसं जातो. छानच जाणार. ओके. हां, आता अजून तर वेळ आहे. तर आता अभ्यासच चालू आहे. खूप वेळपासून रिव्हिजन, थोडा वेळ आराम वगैरे पण केला. आता आंघोळ वगैरे करते, फ्रेश होऊन डायरेक्ट मग मी जाईल कॉलेजला. तुम्हाला डायरेक्ट आल्यावरच भेटते. सो फायनली मी पेपरवरून आली आहे. आता जस्ट चेंज वगैरे केलं
आणि एक्सपेक्टेशनपेक्षा पेपर खरंच खूप छान गेला. कारण जे आम्ही सॅम्पल पेपर्स वगैरे बघितले होते त्यामधूनच पूर्ण पेपर होता. सो आय एम हॅपी की आजचा पेपर छान गेला. जे मार्क्स यायचे येतील, पण आय एम सॅटिस्फाईड की मी व्यवस्थित पेपर सॉल्व करू शकली आणि मी व्यवस्थित अटेम्प्ट देखील केला. तर मला असं वाटतं की हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांच्या चेकिंगनंतर मला मग हे समजते की मी कुठे माती खाल्ली. इन शॉर्ट की मला काय लिहायचं होतं मी काय लिहिलं नाही. स्टील कालच्या पेपरचं हे दुःख तर आहेच की एक्सपेक्टेशन जे होती त्याच्यापेक्षा म्हणजे खूपच जास्त बेकार गेला किंवा खूपच वेगळा गेला पेपर. तर त्याच्यामुळे तर माइंड अजूनही विचार करू करू डिस्टर्ब आहेच. पण या आजचा पेपर खूप छान गेला. खूप छान नाही गेला बट छान गेला, राईट. सो असंच काहीसं होतं. असा मस्त असा दिवस आताचा. आता थोडा मूड थोडा फ्रेश आहे. पण काल लिटरली मला बरंच नव्हतं वाटत. म्हणजे खूप थंडी वाजत होती, गरम देखील होतं थोडं. अंग असं वेगळंच वाटत होतं. मग गोळी घेऊन मी जे झोपली होती मी डायरेक्ट आज म्हणजे 9 सव्वा 9लाच उठली. आणि आता पण खूपदा जर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये या तर आवाज असा खूप कमी वाटत आहे. म्हणजे बसल्यासारखं वाटत आहे. तर फक्त बिमार नाही पडायचं आहे कारण खूप व्हायरल सुरू आहे जिकडे तिकडे. बस त्याचीच काळजी घेणं सुरू आहे सध्या. आणि मला देखील कमेंटमध्ये सांगाल की तुमची एक्झाम डेज कशी जातात, तुम्ही काय काय करता किंवा कशी टाईपची प्रिपरेशन वगैरे करता. आजचा जो माझा एक्झाम होता त्याच्यासाठी मी सेल्फ नोट्स आणि सेल्फ नोट म्हटल्यापेक्षा ज्या क्लास नोट्स असतात ना जे शिकवतात आणि आपण जे लिहितो त्या जास्त प्रेफर केल्या. एक्सेप्ट द नोट्स ज्या सरांनी दिलेल्या नोट्स मी थोडं कमी प्रेफर केल्या. पण मी स्वतः जे लिहिलं होतं क्लासमध्ये ते मी थोडं जास्त प्रेफर केलं. सो त्याने मला रिव्हिजन करायसाठी आणि प्रिपरेशन करायसाठी थोडी हेल्प झाली. जर तुम्हाला देखील सवय नसेल सेल्फ नोटची तर सेल्फ नोट्स नक्की बनवा. आणि तुम्हाला अभ्यासासाठी खूप हेल्प होते. हां, थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे किंवा थोडं जीवावर वगैरे देखील येऊ शकतं, थोडा कंटाळा येऊ शकतो. बट इफ यू मेक अ सेल्फ नोट्स इट विल रिअली हेल्प यू अ लॉट. तुमच्या मग त्या लेसनवर किती काही पेपर्स असतील ना 3, 4, 5 तरी तुम्ही ते पेपर मस्तपैकी सोडवू शकाल, नो डाऊट. आणि त्यांनी ना सेल्फ नोट्सची जी आहे ती रिव्हिजन फास्ट होते. सो ही होती डे 2 ऑफ एक्झामची टिप. रोज असं बसू खाली आणि कंटिन्युअसली बसू असं बॉडी स्टिफ होऊन जाते. तर मी आली आहे आता इथे टेरेसवर. मस्त हवा सुरू आहे इथे. इतकं छान आणि फ्रेश वाटत आहे इथे. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. किती सुंदर व्ह्यू आहे आणि खूप फ्रेश आणि खूप छान वाटते. मी तुम्हाला दाखवते, हे बघा. सो थोडं जर तुम्हाला माइंड फ्रेश करायचं असेल किंवा थोडंसं रिलॅक्स वगैरे करायचं असेल तो इट्स अ बेस्ट की तुम्ही तुमच्या टेरेसवर जा, तुमच्या बॅल्कनीमध्ये बसा, थोडं रिलॅक्स करा इन्स्टेड ऑफ वॉचिंग अ फोन. मी सुद्धा थोडीफार फोन ॲडिक्ट आहे. पण मी करंटली कालच्या पेपरचा जो काही इन्सिडेंट झाला त्याच्यामुळे मला खूप असा राग येत होता की असं का होतं आहे. तर मी स्वतःला ॲज अ पनिशमेंट म्हणून इंस्टा यूट्यूब बंद केलं आहे. माझे जोपर्यंत एक्झाम्स होत नाही तोपर्यंत. तसेच माझं एक्झाम होऊन जाईल मी पुन्हा यूज करेलच नो डाऊट. पण आता मी बंद केलं आहे ते. म्हणजे मी ओपन नाही करत आहे आणि पाहत पण नाही आहे. सो असं काहीतरी की ज्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन होणार नाही. आणि एकदा ठाणून घ्यायचं की नाही पाहायचं आहे ना तर मग नाहीच पाहायचं. आणि मी तशी आहे, जर मी एकदा केलं डिसाईड कर नाही तर नाही, बस मग कुछ भी हो जाए उधर, नाही तर नाही. तर म्हणून मला खाली बसून थोडं बोर होतं. मला काय करावं तर मग मी या 2 चिल्ल्या पल्ल्यांना घेऊन आली इथे माडीवर आणि इथे छान अशी मस्त वॉक करत आहे आणि छान अशी सुंदर हवा देखील सुरू आहे. लाईट येस. सो आय लाईक इट. कसं पण मला नेचर वगैरे मध्ये राहायला खूप आवडतं. सो या. हॅलो, काय करताय तुम्ही दोघं जण इथे? काय खेळत आहे? ध्रुवी काय करत आहे तू? स्वयंपाक. ओ माय गॉड, स्वयंपाक. ए भैया व्यवस्थित. हा काम करत आहे. कोण आहे हा? मालिक आहे. आणि तू कोण आहे? हा, मालिकची मम्मी आहे का तू? काय मग काय स्वयंपाक बनवत आहे तू? कोणती भाजी बनवत आहे?
मला देशील का मग? हा रात्री डान्स आहे. मला तू भेंडीची भाजी देशील का? हो ॲक्च्युली खूपच सुंदर दिसत आहे. वेट मी दाखवते बघा. म्हणजे जस्ट लुक की व्ह्यू किती जास्त सुंदर दिसत आहे. जर तुम्ही पण नेचर लवर वगैरे असाल ना तर तुम्हाला हे गोष्ट खूप आवडेल. म्हणजे ॲक्च्युली मोबाईलमध्ये इतकं सुंदर कॅप्चर नाही होतं जितकं हे इन ॲक्च्युअलमध्ये दिसत आहे. ओके. अरे तू मध्ये गोष्ट विसरली. मला देशील का भाजी तू? पण मला भेंडी तर आवडतच नाही. हां डोसा आवडतो मला. बाबा बापा हा कोणता डोसा आहे? असा डोसा पहिल्यांदाच पाहिला. मला तर वाटलं होतं की हा दिवा आहे. चला एन्जॉय. काय करत आहे तू? असं नाही करायचं. सो इथे यांची गॉसिप चालू आहे आणि यांच्यासोबत बोलणं म्हणजे आपलं तर फुल एंटरटेनमेंट होऊन जातं. सो या ठीक आहे, भेटते तुम्हाला थोड्या वेळात. सो इथे छान बर्थच्या पार्टीसोबत टाईम स्पेंड करून मूड झाला आहे मस्त असा फ्रेश. तर आता खाली जाते, जेवण वगैरे करते आणि इथे करते हा व्लॉग एंड. कारण यानंतर सांगेल मी डे 3 एक्झामचा व्लॉग टाकेल, म्हणजे सांगेल कसं काय वगैरे करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अँड जर इन्स्टा आय डीला फॉलो केलं असेल तर नक्की करून घ्या. त्याची आय डीचं नाव आहे लाईफ विथ प्रज्ञास. सो बाय बाय बाय.